पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस पाठवली आहे। वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन ही नोटीस दिली। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केलेल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती मिळते। पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन सुद्धा काल 18 जुलै रोजी पुण्यामध्ये त्या उपस्थित राहिल्या नाहीत। त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं जबाब नोंदवण्यासाठी आणि त्यानंतर आता दुसरी नोटीस त्यांना देण्यात आली आहे। पूजा खेडकर सध्या वाशिममधल्या विश्रामगृहातच आहेत मुक्कामी, तर उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यामध्ये त्या हजर राहणार का दुसऱ्या नोटिशीनंतर हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आहेत आपल्यासोबत। किशोर, सध्या पूजा खेडकर या वाशिममध्ये आहेत विश्रामगृहामध्ये एवढं कळतंय, मात्र पुण्यामध्ये जाऊन जबाब नोंदवण्यासाठीची जी पहिली नोटीस होती त्या गेल्या नाहीत, मात्र आता जी दुसरी नोटीस आली आहे त्या संदर्भात काय माहिती? हे जे पूजा खेडकर आहेत यांना 2 दिवसा अगोदर वाशिम पोलिसांनी जे काही पुणे पोलिसांची नोटीस होती ती बजावली होती। असं अपेक्षित होतं की काल त्या किमान पुण्याला हजर होतील जबाब देण्यासाठी, मात्र त्या काल हजर न झाल्यामुळे पुणे पोलिसांची आणखी एक दुसरी नोटीस आल्याची माहिती मिळते आणि ती नोटीस देखील वाशिम पोलिसांनी बजावली आहे। मात्र पूजा खेडकर जे आहेत गत 4 दिवसापासून कोणत्याही माध्यमांसमोर आले नाही किंवा त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही। तसेच त्यांनी 1 दिवसाचा मुक्काम देखील वाशिम इथं वाढवल्याची माहिती मिळते। किमान आता तरी या पूजा खेडकर पुणे पोलिसांना जाऊन उद्या जबाब देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीत तरी पूजा खेडकर वाशिमच्या विश्रामगृहात मुक्कामी आहेत। किमान संध्याकाळपर्यंत त्या इथून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। श्वेता, बरं, धन्यवाद किशोर या सगळ्या माहितीसाठी। आपल्याला उद्या कळेलच, उद्या त्यांना पुण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यासंदर्भातली ही दुसरी नोटीस आहे। बघूयात पूजा खेडकर पुण्यामध्ये हजर राहतात का।